खाली. तारिणी मॅडम तुम्ही? शंभू तू? अरे काय हे असं धावत येते का कोणी गाडी समोर? तुला लागलं असतं तर? हा, काय झालं एवढं धावत यायला? अहो आज ना आमच्या कॉलेजच्या कबड्डी टीमची फायनलची मॅच आहे आणि आमची कॅप्टन कमळी अहो तीच कुठेतरी गायब झाली आहे. आता काय करू, कुठं शोधू, काही कळत नाहीये. बरं मला सांग ती कशी दिसते आणि कुठून गायब झालीये, किती वाजता गायब झालीये? तिला शेवटचं कोणी पाहिलं होतं, काही माहिती आहे? गायब हॉस्टेलवरून? हा, हॉस्टेलवरून ती गायब झाली. बांद्र्याला आमचं हॉस्टेल आहे. चला निघा. कमळी अगं तू इथे अशी? शंभू देवासारखा आलास. तारिणी ताई अगं तू इथं? कॅप्टन कमळी, जिथे गुंडगिरी फोफावते ना तिथे तारिणी असतेच. तुझं लय उपकार झालं बघ. तू आली नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहित. अगं तू काय बोलतीयस कमळी? मी माझं कर्तव्य केलंय. आणि तुझा हा मित्र तुला शोधत होता कधीपासनं, पण त्याच्या आधीच माझ्याकडे टीप लागली होती की तू गायब झाली आहेस म्हणून. हा नरेश बोल. आताची गाडी गेली इथून. गाडीच्या मागच्या सीटवरती एक मुलगी बांधून ठेवलेली बघितली. काहीतरी गडबड दिसते. मी काय करतो, तुम्हाला गाडीचा नंबर पाठवतो आणि लोकेशन पण पाठवायचा प्रयत्न करतो. थँक्यू नरेश, डिटेल्स पाठवून दे. येस मॅडम. Oh my God! Oh my God! Go away! Go away! Mom, please! अरे मॉम त्याला आपलं. अगं तू खिडकी मॉम आर यू क्रेझी? अगं तू खिडकी बंद कर आधी. हॅलो मॅडम, गाडी ना रेतीबंदरच्या दिशेने गेली. थँक्यू ग. पण कमळी मला सांग, तू इकडे आली कशी? अगं खरं मला काहीच आठवण झालंय ग. म्हणजे मी झोपलो तेव्हा रात्री हॉस्टेलात होतो आणि उठलो तर इथं काहीच समजेना. म्हणजे तुला बेशुद्ध करून इकडे आणलं गेलंय? होय अगं.